झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यातल्या 69 प्रगतिशील शेतकऱ्यांना नुकताच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी पुरस्कार प्रदान करण्यात आला। शेवगाच्या वाणावर संशोधन करून जगात नावलौकिक मिळवलेले नाशिकचे बाळासाहेब मराळे मात्र सरकार दरबारी नेहमीच दुर्लक्षित ठरलेत। पाहूया एक रिपोर्ट। सिन्नर या दुष्काळग्रस्त भागात शेवग्याची शेती करणारे हे बाळासाहेब मराळे नवीन वाणाचं संशोधन करत शेवग्याची शेती कशी करावी हे त्यांनी सगळ्यांना दाखवून दिलं। भारतच नव्हे तर मलेशिया, जपान आणि सिंगापूर सारखे देशही मराळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगा शेती फुलवत आहेत। राज्यातले अनेक शेतकरी सुद्धा त्यांच्याकडून प्रेरणा घेत शेवग्याची शेती करतायत। शेवग्याचा अधिक अभ्यास करता यावा म्हणून 2002 ला मी drumsticksindia.com ही नावाची एक वेबसाईट तयार केली होती। त्या वेबसाईटच्या आधारे मी केलेलं संशोधन जे आहे जगभरामध्ये पोहोचतं आणि अनेक लोक इथं माझ्या शेतीला व्हिजिट करतात आणि जाताना त्याचं बियाणं किंवा काही रोपं घेऊन जाताना त्याची लागवड झालेली आहे। राज्याच्या कृषी विभागाला मात्र अजून मराळे यांच्या ज्ञानाची आणि मेहनतीची दखल घ्यावीशी वाटली नाही। पुरस्कारासाठी मराळे यांची फाईल दरवर्षी तयार होते, मात्र पुढे ती सरकत नाही। राजकीय पदाधिकारी आणि मंत्र्यांची शिफारस मिळालेल्या शेतकऱ्यांचा सत्कार होतो, मात्र गुणवंतांची उपेक्षा होते। हे वास्तव कृषी तज्ञही मान्य करतात। शेवगा पिकाचा प्रसार भारतात नाही तर परदेशात होण्याकरता सुद्धा त्यांना शासनामार्फत परदेशाच्या टूलवरती सुद्धा शासनाने पाठवलेला आहे। शासन त्यांची दखल घेते आहे, फक्त पुरस्काराच्या बाबतीत वेळ आल्यानंतर नक्कीच मिळेल त्यांना। तालुका कृषी अधिकारी असताना या पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागवण्याची गरजच काय असा प्रश्न विचारला जातोय। हा प्रस्ताव अनेक टेबलावरून जात असल्यानं शिफारशीचं वजन ठेवल्याशिवाय पुरस्कार मिळत नाहीत अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये रंगली आहे। झी 24 तास साठी योगेश खरे, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।